श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज महिला अनेक क्षेत्रात आघाडीवर आहेत. स्वतःचं घर सांभाळून अनेक व्यवसाय त्या करत आहेत. आज आपण अशाच एका आगळ्या वेगळ्या कारभारणीला भेटणार आहोत, ते म्हणजे गोरक्षणाचं कार्य ज्यांनी हाती घेतलं आहे त्या संगीता पाटील यांना. संगीता पाटील ताई या बोईसर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत. आपण या गोरक्षणाचं कार्य त्यांचं कसं चाललेलं आहे हे जाणून घेणार आहोत. आणि वास्तविक गायीला आपण गोमाता असं म्हणतो, तर त्याच गायीचं रक्षण कशा पद्धतीनं त्या करतात आणि हे कार्य त्यांना का करावं असं वाटलं हेही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तर संगीताताई, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर मला असं सांगा की हे गोरक्षणाचं कार्य हाती घेण्यामागे काय नेमकं कारण घडलं? एकदा मी असंच मला फोन आले, गोरक्षकांसाठी काम करतात. गायी आता इतक्या तस्करीतून पकडले जातोय, तर त्यांना फार संकट आलेलं होतं की गायी आता इतक्या पकडले जातोय, तर आता कोण करेल, आपल्याला संगोपन कोण करायचं, कसं करायचं. तर त्यानुसार मला फोन आला. मी तसे फार बिझी होती त्या दिवशी, पण रात्री 9:30ला मी ट्रेनमधून उतरल्यानंतर ते सगळे 15-20 मुलं, ग्रॅज्युएट मुलं, त्यासाठी पूर्णपणे लक्ष देऊन आणि जॉब करून त्या रात्री ते गायींना वगैरे पकडतात आणि कत्तलखान्यामध्ये जे गायी जातात त्यांना ते पकडून संगोपन कसं करायचं हा प्रश्न त्यांच्यात होता. मग मी तो विचार करून मी 2 वर्षापासून तिच्यामध्ये खूप मनापासून काम केलं. आणि त्या गायींचं एक बोईसरला आपले विधी अधिकारी आहे, गव्हर्नमेंटचे सर्वंट, तर त्यांची जी जमीन होती ओल्डोपाची, त्यांनी 3-4 एकर जमीन त्यासाठी आम्हाला दान म्हणून लीज प्रमाणे एक ते दिली. म्हणजे 35 वर्षाच्या लीजने ते दिलं गेलं. आणि गायींचा जो चाऱ्याचा प्रश्न असतो, काही मोठमोठे लोक आणि भरपूर कंपन्या आहेत, 1200 कंपन्या आहेत, त्या कंपन्यातून आपण तो एक अर्ज दिला ना, तर काही ना काही फायनान्शियली ते हेल्प करतात आणि त्यातून त्यांचं संगोपन आम्ही करतो. अच्छा, तुमच्या संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात, तर त्याविषयी थोडक्यात सांगा. जास्त करून मी महिला अत्याचारांवर काम करते. आणि हे मध्ये असं गोशाळेचं जर आलं, जसं फोन आला तसं मी त्याच्याकडे लक्ष देतो. जास्त करून लक्ष माझं महिलांवर, अत्याचारांवर जास्त भर आहे माझा. आणि त्या महिला कशा सक्षम बनतील ह्यावर जास्त फोकस आहे. अच्छा. बचत गटद्वारे त्यांना काही उपक्रम राबवते, काही मेणबत्त्या, अगरबत्ती वगैरे ह्याच काही आहेत, पापड, मसाले, हा जे जसं सीझन वाईज जे असतं ना, लोकांना पाहिजे तसं मी त्यांच्याकडनं करून घेते. अच्छा, महिला सबलीकरणासाठी आपण हे अशा प्रकारचं कार्य करता, परंतु हे सबलीकरण करत असताना त्यांना सुशिक्षित होणंही गरजेचं आहे. सुशिक्षित म्हणजे आता बघा, जे आता हाऊसवाईफ आहेत, त्या घरगुती महिला, आता त्यांना काही पर्यायच नाही मुलं बाळ असल्यावर त्यांना. आणि ज्या नवीन पिढी आहे आताची, तर त्या मुली तर आता शिक्षण करून जॉब करतात MIDC मध्ये आणि स्ट्रगल करून ते मिळवतात. महिलांना रोजगार नाही आहे, मुलांचं संगोपनाचा प्रश्न येतो, एज्युकेशन फार म्हणजे आज ॲडमिशन फीज वगैरे सगळं महागलेली आहे. त्यातून घरात राहून ते मुलांचं करून ह्या साईड बाय साईड असं बिझनेस आम्ही करतो. मला असं म्हणायचं होतं, हे जे तुम्ही बचत गट वगैरे आहे त्याच्यामध्ये पण सुशिक्षितता निर्माण व्हावी, अधिक त्यांना यावं म्हणून आपण काही प्रयत्न करता का? जे हॉस्टेलमध्ये 18 वर्षाच्या मुलीनंतर ते वसतिगृहातून गव्हर्नमेंटमधून त्यांना काढण्यात येतं, मग त्या रस्ती कुठे काही खूप अत्याचार होतो त्यांच्यावर, तर त्या मुलींचं संगोपनासाठी माझं एक ध्यास आहे की त्यासाठी महिला वसतिगृह करायचं आहे. जागा मिळाली मला, जमीन मी घेतली आहे आणि त्या जमिनीवर ते प्रोजेक्ट वगैरे उभा करून म्हणजे 4-6 महिन्यापर्यंत तो तयार होईल. हां, त्यांच्यासाठी वसतिगृह आणि जे काही आहे फायनान्सर ते पण तयार आहेत की त्यांचं धंदा मी दत्तक घेणार. म्हणजे जे एज्युकेशन आहे ते पूर्ण करेल, त्यांचं लग्न लावण्यापासून, जॉब देण्यापासून सगळ्या गोष्टी मी लक्ष देणार, असं माझं हे. संगीताताई, बऱ्याच प्रकारचं कार्य आपण करता, पण ही मुळात आवड कशी निर्माण झाली? म्हणजे एक पण गोरक्षण करतायत, एका ठिकाणी महिलांचं सबलीकरण पण करतायत. म्हणजे माझा पूर्ण फोकस, माझं सगळं मी त्याग करून दिला आहे सगळ्या जीवनाचा. सगळ्यात जास्त माझं लक्ष ह्या समाजाबद्दल आहे. मी कोणताच विचार, रात्रंदिवस तोच विचार करत असते. आता महिला सक्षम बनेल, बिझनेसमध्ये असो, आणि कसं पुढे जावं, समाज कसा पुढे जाणार यावर जास्त भर माझा असतो. अच्छा. समाजाचे प्रश्न आहे ना, ते आता सगळ्यांच्या मिटिंगा वगैरे घेऊन मी काही ना काही त्यांच्या मनातले काही प्रश्न असतील ते मी सॉल्व्ह करते आणि त्यांना काही जॉब असेल वगैरे कुठे
ते पण मी मिळवून देते. गोसंगोपनाचं कार्य आपण करता, परंतु हे कार्य करत असताना त्यांच्यावर होणारा खर्चही भरपूर असतो. म्हणजे त्यांना खाद्य लागतं, त्यांना राहण्याची जागा व्यवस्थित असावी लागते. सगळं हे ना होत असतं आणि हा खर्च तर लागतोच आहे. आता त्यासाठी आम्ही जे जे पीक आहे ना त्या शेतीमधूनच उगवतो आणि त्यातून आता ते आमच्या बचत गटद्वारे आता ते पावसाळा आहे, पंट्या वगैरे ते शेणापासून धूप अगरबत्ती वगैरे जी बनते ना त्यावर आमचा जास्त फोकस आहे. आणि जे सेल्युलोज जे आहे लिक्विड ते शेणापासून तयार होतं आणि त्याच्यातून ते जे लिक्विड आहे 4,000 ते 8,000 पर्यंत त्याची किंमत आहे 10 ग्रॅमला. आणि त्यावर जास्त भर आहे की शेतकऱ्यांसाठी हे शेणापासून ते तयार करायचं, गाईच्या शेणापासून ते तयार होतं आणि त्यातून ते शेतकऱ्यांचं असं होणार त्यांना रोजगार पण मिळेल आणि गाईंचं कत्तल खाण्यामधून ते वाचतील. म्हणजे काही विकल्या जाणार नाही. काही गाईंना विकून देतात, गरीब शेतकरी कोणी असो की विकून देतात आणि ते कत्तल खाण्यात जातात. त्यांना रोजगार त्याच्यातून मिळत असेल त्या लिक्विडपासून. शेतकऱ्यांचा प्रश्न फायनान्शियल जो खर्च असेल तो त्यांना मिळेल तर ते आत्महत्या शेतकरी पण नाही करणार. परंतु या गायींच्या संगोपनासाठी आपण काय करता? म्हणजे तो खर्च आम्ही काय फायनान्सर आहे, फंडर, ते आम्हाला चारा वगैरे आणि गावाहून आम्ही आणतो आणि काही लोक स्वतःहून आणून देतात. अच्छा. आणि मग त्यांना राहण्याची जागा, गोठा वगैरे ते तसंच आम्ही थोडंसं साधं केलेलं आहे. ते पत्रा वगैरे टाकून वगैरे 100 गाईपर्यंत आम्ही सांभाळू शकतो. बाकीचे गाईंचं ते एक इच्छात आहे कर्जतला, तिथले सरपंच आहेत ते सांभाळतायत, मनोहर देशमुख म्हणून आहेत. संगीताताई, आपण ग्रामीण भागासाठी अनेक महिलांसाठी कार्य करता आहात, तर हे कार्य कुठे कुठे चालतं आपलं? म्हणजे एकतर बोईसरमध्ये चालूच आहे, हो, आणि दुसरं कोणतं? एक इथे आमच्या गावी अंमळनेर तालुक्यात कळमसरे गावी शेड वगैरे तयार केले त्यांनी. गाईंचं पण संगोपन करतात, चारा वगैरे सगळं. आणि एक मुळी गावामध्ये तिथले सरपंच आहे ते स्वतःहून, त्यांना खूप आवड आहे तर त्यांना मी ते गाई वगैरे सांभाळायला दिले. म्हणजे आता तुम्हाला गाईसाठी चारा वगैरे लागणार, या महिलांसाठी मदत, तर एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं असेल तर कसं पोहोचता? त्यांनी आपल्याला मदत करावी म्हणून माझ्या संस्थेद्वारे लेटर द्यायचं की असे आम्हाला खूप गरज आहे आणि डॉक्टर पण त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर डॉक्टरांचा पण तो खर्च वगैरे तेच लोक देतात. तुमचं कार्य त्यांना समजायला हवं. ते प्रामाणिकपणाचं जो कार्य आहे, जे माझं जो काळजीपूर्वक मी ते सांभाळते त्यावरच लोकांचा विश्वास येतो आणि विश्वासाने तो लोक चाऱ्याचा वगैरे ते स्वतःहून पाठवतात. मोठी गाडी आणतात आणि ट्रक वगैरे त्याच्यातून ते चारा आणून देतात. 8 दिवसाचा एकाकडून 8-10 दिवस ते भागवलं जातं. अच्छा. असे एक असे भरपूर लोक आहेत की ते आम्हाला खर्च वगैरे करतात. आणि अंमळनेरमध्ये आहे तेही तसंच? अंमळनेरमध्ये गावचे लोकच आम्हाला सपोर्ट करतायत. अच्छा. गावाचा तर प्रश्नच नाही. प्रत्येकाच्या गावात शेती आहे, काही चारा त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. तुमच्याकडे हे ज्या संवर्धनासाठी गायी येतात तर एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही ती देत नाही? नाही, शेतकऱ्यांनी मागितलं तर देणार ना, नक्की. त्यांनी जर आता एकाने मला बोलले मला 10 गायी पाहिजे, त्यांचं चांगलं संगोपन करतील का, हा विचार करून आम्ही ते द्यायचा विचार करतोय. आता आम्ही एवढे 400 गायी पकडल्या आहेत तर 400 गायींमधून थोड्या सगळ्यांना दिलेत काळजी घ्यायला. आम्ही स्वतःच जाऊन महिन्यातून 15 दिवसातून मी फेरी मारते. कर्जतला पण जाऊन येते. एवढ्या 4-5 तास लागतात मला, तरी पण तिथे जाऊन भेट करून घेते. त्यांचं खाण्याची व्यवस्था आहे की नाही वगैरे सगळी काळजी ते स्वतः घेतात. त्याच्यामुळे टेन्शन नाही येत मला आणि प्रामाणिकपणाने ते करतायत. परंतु प्रत्येक वेळेला आपल्याला तिकडचं व्यवस्थापन व्यवस्थित चाललं आहे हे पाहणं तर गरजेचं आहे. ते आजूबाजूचे लोक सांगतात ना. आता गाव म्हटलं, आमच्या गावी जर म्हटलं तर तिकडचे आजूबाजूचे लोक पण सांगतात. टेन्शनच नाही आहे. मी स्वतः जाते ना आणि विचारपूस करत असते, त्यांची माहिती घेते. बरं, पण मग तिथे त्यांचं संगोपन करण्यासाठी काही माणसं असतील ठेवलेली? हो, ते सगळं छान काळजी घेतात. त्यांची पूर्ण फॅमिली असते. त्यांची राहण्याची व्यवस्था वगैरे असल्या तर त्यांना ते त्यांचे बायको पोरं वगैरे सगळे असतात. त्यांची पूर्ण फॅमिली सांभाळते. त्यांच्या आरोग्याची काळजीही आपल्याला घ्यावी लागते. हो, डॉक्टर्स वगैरे प्रत्येकाने ठेवलेले आहेत स्पेशल, की जसं आलं त्यांचे काही जखमी झाले किंवा काही त्यांना आजार सारखं जाणवलं, त्यांचे आजार त्यांच्या लक्षात येतात आणि प्रत्येकांचे डॉक्टर तपासणी असते. 8 दिवसातून एकदा तरी येतात आणि चेक करतात. रोजच असे तस्करीच्या गायी येतात? रोज नाही, तसं जशी माहिती मिळते ना, पण हे यांची सुरक्षा माझ्याकडे असते की यांचं काही होऊ नये वगैरे, त्याची काळजी पोलीस स्टेशन पासून सगळ्या गोष्टी मी सांभाळते.
अच्छा. आणि काही जखमी झाले किंवा काय झालं तर त्यावर मला त्याच्या उपचारासाठी वगैरे खर्च मी करते. तसं या अशा गायींचं संवर्धन करताना काय अडचणी येतात? छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत तशा अडचणीच्या, की त्यांचं मेन उद्देश ह्या लोकांचा आहे ज्या कत्तलखान्यातून वाचवणारे गोरक्षक. त्यांचे मोठे प्रश्न असतात, त्यांच्या फॅमिलीवर रिस्क आहे, त्यांना कधी काही यांच्या फॅमिलीला सुद्धा काही धोका आहे जीवाचा. खूप सांभाळून ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि गायींचं पण छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्याला खूप मोठे प्रश्न येतात तिथे सांभाळायला. त्यांच्या चाऱ्यापासून दुधापासून, दूध तर ते हे नाही आहे, पण गाई वासरू वगैरे जे दूध पितात छोटे छोटे झालेले आहेत आता, तर त्यांची काळजी घ्यावी लागते त्रास होऊ नये म्हणून पावसाळ्याचा. बरोबर. दूध पिणारी जी वासरं असतात त्यांचा दुधाचा प्रश्न मग कसा सोडवता? दूध गाईपासूनच, त्यांची गाई असते पूर्णपणे, त्यांनी वासरासाठीच ते वापर करतो, पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष त्यांचं असतं. भविष्यात अजून आपले काय उपक्रम आहेत? माझं शेतकऱ्यांसाठी एक हॉस्पिटलचं माझं आहे. अच्छा. आता मी बिगर हुंडा सामुदायिक विवाह करायचं, म्हणजे आता मे मध्येच करायचा होता, पण थोडा फायनान्शियली थोडंसं हे झाली मी. आता जो येणार आहे असेल त्यावेळेस शेतकरी मुलींसाठी तो करायचा विचार करताय. सरकारकडून पण मानधन त्यांना मिळतं. सामुदायिक सामुदायिक. आता हुंड्यासाठी आमच्या गावी म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलींचं खूप मोठे हाल होतात पैसा नसल्यामुळे. पण आपण जर त्यांना दिलं, सगळंच मानधन दिलं, त्यांचे जे किचनचे साहित्य वगैरे, बेड वगैरे, कपाट, टीव्ही वगैरे, हे सगळं माझं प्लॅन आहे. या पुढच्या 4 महिन्यामध्ये ते दिवाळीच्या नंतरची जी असेल त्याप्रमाणे मी करणार आहे. आताच मी ते नोंदणी वगैरे चालू ठेवते आता. पण त्याच्यासाठी तुम्हालाही काही उपाययोजना करावी लागेल ना मानधनाचे? काही विशेष नाही असतं. एक प्रामाणिकपणाने जर कोणी करत असेल ना, जिथे आपण लग्नाचं तो तालुक्यामध्ये जर आपल्याला करायचं असेल तर ऑफकोर्सली सगळं खर्च लोक देतात. तसं गाव असो कोणी असो, हे पैसा उभा करणं काही विशेष नाही आहे. जो प्रामाणिकपणा करतो ना त्याला लोक बघतात, खरं आहे की खोटे आहे. काही लोकांचं वेगळे विचार असतात, पण माझ्या इच्छातून नाही होणार. पण त्यासाठी तुमचे प्रयत्नही आहेत. माझी खूप तळमळ आहे की कधी मी करावं आणि कधी नाही. मला वेळ मिळत नाही आहे, मी थोड्या काही गोष्टीमध्ये बिझी आहे. पण ह्या पुढच्या 4-6 महिन्यामध्ये मी नक्की माझ्या इच्छातून संस्थेद्वारे मी मोठा उपक्रम राबवेल आणि महिलांना, मुलींना म्हणजे सक्षम कसं बनायचं ह्यावर माझं जास्त फोकस आहे. बरोबर. संगीताताई, आपण म्हटलं की महिलांवर, मुलींवर झालेले अत्याचार आपण पाहू शकत नाही आणि त्यांच्याच उन्नतीसाठी आपण खूप प्रयत्न करतात. महिलांसाठी मी जे केलं, मी स्वतःचा अत्याचार मला स्वतः माझ्यावर झालेले आहेत. 15 वर्ष बंद कमरेत राहिली मी, ऑक्सिजन नसताना मी राहिली. हा जो अत्याचार मी सहन केला, मी हे इतर महिलांचे अत्याचार मी बिलकुल बघू शकत नाही आणि आवाज उठवण्याचं काम पण मीच करते. माझे जसे मी केस लढत राहिली आणि त्या केस पालघर जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त लढणारी मी, की आजपर्यंत कोणतीच महिला एवढी खंबीरपणे उभी राहिली नव्हती आणि मी माहेरी गेली नाही. मुली कशा असतात, काय झालं भांडण, चालल्या माहेरी गेल्याने कायदे चेंज होतात. मी तिथेच राहिली, ते सोडून गेले आम्हाला. लहान लहान मुलं वगैरे सोडून मी त्यांचं संगोपन केलं, मेकॅनिकल इंजिनियर केलं मुलीला. शिक्षणाचं वगैरे मी खूप मेहनत घेतली होती मुलांसाठी. पण मुलांचं आता चांगल्या पोस्टला आहे. मुलगी लंडनला आहे, मुलगा पण 12वी चांगल्या मार्काने पास झाला आहे. अच्छा. पण जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही नोकरी करत होता? नाही, लग्नानंतर कसं आहे, आता हजबंड इंजिनियर आहे, प्रायव्हेट बिझनेस केला तर मी तिथे जॉबला लागू शकत होती. पण त्यांनी मला बंद कमरेत ठेवलं. मी बाहेर पडू नये. सुखसुविधा सगळ्या होत्या, पण सोन्याचा पिंजरा होता तो माझ्यासाठी. आज बघतो तो ऊन वारा पाऊस नव्हता मला त्यावेळेला, निसर्ग काही माहिती नव्हता, आजूबाजूला कोण आहे काय आहे ते माहिती नाही. त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. आज मी चिखलातून पावसातून येते, हे माझ्यासाठी खूप काही आहे. मी हारत नाही. माझं स्वप्न आहे प्रायव्हेट महिला आयोग काढायची. तुमच्यावर जसा अन्याय झाला तसंच एखादी महिलेवर अन्याय होत असेल तर तिला तुम्ही त्यातनं सोडवण्यासाठी कसे प्रयत्न करता? मी बघा, कायद्यात बसतं त्या गोष्टी मी त्या फॅमिलीला सांगते. या तुमच्या कार्यामध्ये मुलांचं सहकार्य कसं मिळतं? मुलं फार इंटरेस्ट घेत होते. मम्मी तू आधी तिथे जा, घरात राहू दे, आम्ही सगळं करणार. या मुलांच्या सपोर्टमुळे पण मी खूप काही करू शकली
आणि आज खूप चांगलं आहे. मला खूप सारे पुरस्कार मिळाले. पुरस्कार कोणता मिळाला? पालकमंत्रीकडून शिवरत्न पुरस्कार मिळाला. नाशिकला म्हणजे मला झाशीची राणी पुरस्कार मिळाला. अशा भरपूर 40-50 पुरस्कार मला मिळालेले आहे. मला कार्यामध्ये जास्त फोकस माझा आहे. तर माझं कुपोषितसाठी हॉस्पिटलचं माझं होतं, त्याच्यात जागा मिळालेली आहे आणि महिला वसतिगृह असं करून मी ते करणार. ग्रामीण भागामध्ये कुपोषितांचं फार प्रमाण आहे. हो, मग पालघर तिथल्यासाठी जिल्हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुपोषित म्हटलं जातं. त्यासाठी मग कार्य करता? हो, वर्ड सेमिनार केलेले ते डॉक्टर्स त्यांनी साताऱ्याला पूर्ण मुक्त केलं कुपोषित. त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हे करते आणि रूट्स पासून काढायला पाहिजे ह्या गोष्टी. या सगळ्या उपक्रमांना आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि संगीताताई, आपण गोसंवर्धनाबरोबरच इतर अनेकही उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि ते यशस्वीपणे पार पडण्यासाठी आपण तितक्याच जिद्दीनं कामही करतायत. आणि आपले हे अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगितलेत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.